तुझा दरबार. या दरबारात न्याय नाही. मग अजून काय केलं? एवढ्यावर थांबलं नाही प्रकरण. वैर्या सिद्धी दिली, मोक्ष सिद्धी. वैराला मोक्ष दिला. कोण कोण वैरी? विठ्ठलजी महाराज तुम्हाला इथून पासून 7 दिवस सांगणार आहे देवाचे कोण कोण वैरी. भागवतात त्या सगळ्या वैऱ्याचं वर्णन आलं. जेवढे जेवढे वैरी त्या वैऱ्यांना काय दिलं? वैर्या सिद्धी दिली, मोक्ष सिद्धी. कपटिया दिली महानिधी. कोण कोण कपटी? अनेकांनी देवासोबत कपट केला. तो रावणानं कपटानं काय केलं? जानकी मातेचं अपहरण केलं. कपटानंच नेली. साधूचा वेश धारण करून आला आणि जानकी मातेचं अपहरण केलं. नवे नवे ती पुतना मावशी कपट करण्याकरता आली. कपटच करण्याकरता आली ना. कशी आली? पहन के साडी लगा के गजरा. खरं तर अशी नव्हती. ते अशी नव्हती, राक्षसीने होती. पण तिनं असं सुंदर रूप परिधान केलं. लगा के गजरा पहन के साड़ी चाल चली मतवाली. गोकुल में आ गई है, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गई है. पुतळ्या डोरलं साकळ्या पैदल कमरेला कमरपटा. नाकात नथ घालूनी सगळा थाटमाट करूनी. अवघा थाटमाट करूनी नेसले ग एवढा पैठणी. नेसले ग चालू पैठणी. वा वा. असं तिनं सुंदर परिधान रूप परिधान केलं. नामदेव महाराजांच्या भाषेत नामा म्हणे आली नंदाजी या घरान स्वरूप सुंदरा देवांगना. जणू काही स्वर्गातली अप्सरा आली. अप्सरा तिकडे नका जाऊ. कुठं आली ते? कुठं आली? महाराज गोकुळात आहे. पण तिनं देवाला दूध पाजण्याच्या बहाण्यानं विष पाजलं. कपट केलं. काय केलं? कपट केला. पण त्या जगाच्या मालकानं जनाबाई म्हणल्या तिनं कपट केला. परंतु शुकदेवजी वर्णन करतात. अहो बकिया स्तनकाल कुटम जिघंसया पाहे दप्पे साध्वी. लेभे गतिम धातृचितां ततोन्यम कम्वा दयालुम शरणं व्रजेम. तुवासनकादिकाचे निमाने सायुज सौरसु दिधला पुतने. जय विषाचने स्तनपाने मारू आली. तिला मात्र काय केलं? कपटिया दिली महानिधी. सेवकाच्या ढोंगानं मिळे चिंधी आणि सेवका करता मिळत नाही काहीच. हा इतिहास आहे. हा इतिहास आहे. ज्यानं ज्यानं सेवा केली त्याला मात्र चिंधी मिळणे नाही. चाळकाशी त्रैलोक्य भावे बंदी हो. चाळकाचा मात्र तिन्ही लोकात मान आहे. सकाळी नाश्ता ह्या पार्टीत, दुपारी जेवण त्या पार्टीत आणि झेंडा तिसऱ्या पार्टीचा, वोटिंग चौथ्या पार्टीला. त्याला म्हणायचं चाळक. चाळक म्हणजे कोण? नारद. नारद कोणाला म्हणतात? नारम ज्ञानम ददाती ती नारद. जो ज्ञान देतो त्याला नारद म्हणा. किंवा नारम ज्ञानम देती खंडयती ती नारद. जो अज्ञानाचं खंडन करतो त्याला नारद म्हणायचं. किंवा आमची गुरुजी फार गोड सांगायची. कोणाला म्हणायचं? नारद. म्हणले नारद. त्याला हाती घेतलेलं काम कधीच रद्द होत नाही. त्याला म्हणायचं नारद. ते गावागावात राहतात 2-4 नाही का? पण त्याचा कोणत्याही पार्टीत जाऊ द्या तुम्ही, त्याला चहाची कप बशी त्याच्या हातात आहे. जनाबाई म्हणतात चाळकाशी त्रैलोक्य भावे बंदी हो. धुंद झाला तुझा दरबार. पतिव्रता तीर्था गुंतवली. वेश्या गणिकाती सत्य लोकांनी. कळी सोकुळाला वेली यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही. सत्ववानाचा बहु केला छळ. सत्ववानाचा बहु केला छळ. कीर्तिमानाचे मानियेल पार. जाने
ज्ञानेश्वर माऊली महाराज